त्यानंतर माढा तालुक्याचे युवा नेते आम्हा सर्वांचे नेते सन्माननीय रणजितभैया शिंदे साहेब संवाद मेळाव्याला मार्गदर्शन करतील। आदरणीय रणजितभैया शिंदे साहेब। आजच्या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित असणारे आदरणीय दादा, माढा तालुक्यातून उपस्थित असणारे कारखान्याचे वाईस चेअरमन आदरणीय भाऊ शिवाजी नाना कांबळे, सुहास काका, शिवाजीराव पाटील, चित्राताई वाघ, पंढरपूर तालुक्यातून उपस्थित असणारे आप्पा काका, दिलीप आप्पा आणि सर्वच पंढरपूर तालुक्यातले आणि माढा तालुक्यातले नेते मंडळी, या ठिकाणी माळशिरसच्या 14 गावातून उपस्थित असणारे म्हाळुंगचे नगराध्यक्ष, त्याचबरोबर म्हाळुंगचे गटनेते राहुल आप्पा, माऊला चाचा, 14 गावातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, तरुण मित्र, माढा तालुक्यातून 36 गावातून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय कार्यकर्ते, पदाधिकारी, तरुण मित्र व या ठिकाणी आजच्या या संवाद मेळाव्यासाठी झालेल्या निकालावरती आपापल्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी जमलेले सर्व माढा, पंढरपूर, माळशिरस या तिन्ही तालुक्यातले सर्वच गावगावचे कार्यकर्ते, आत्तापर्यंत गेल्या 2 तासामध्ये सगळ्यांनी आपापल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, आपापल्या भावनांना वाट करून दिली। एखादा पराभव झाल्यानंतर त्याला कारणं भरपूर असतात, पण एखादी निवडणूक जिंकल्यानंतर अशा पद्धतीची निवडणूक का जिंकली म्हणून आपण कधी जमा होत नाही। आणि म्हणून कालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या पराभवाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी गेले महिनाभर अनेक गावची काही मंडळी येऊन भेटत होती आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी एखादा मेळावा आपण आयोजित करावा। मेळावा म्हणण्यापेक्षा सगळ्यांना एका ठिकाणी बोलवावं आणि आपापले विचार या ठिकाणी व्यक्त करावे। आणि आज दादांच्या तब्येतीमुळे गेले 15-20 दिवस काही ते शक्य झालं नव्हतं आणि आज दादांनी तारीख दिल्यानंतर आज आपण या ठिकाणी सगळे जमलो। सर्वप्रथम या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वच या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आणि उपस्थित नसणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। कारण पराभव झाला म्हणजे काही जणांनी काम केलं नाही असा त्याचा अर्थ होत नाही। अनेकांनी पळून काम केलं, बिगर पदाच्या लोकांनी पळून काम केलं, पदाच्या लोकांनी काय पळून काम केलं, पण काही कारणांनी या निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत झालेल्या मनोगतामध्ये अनेक वेगवेगळी कारणं, त्याच्यामध्ये काय तुतारीचं वातावरण आहे काय म्हणली, काही मराठा समाजाच्या आंदोलनाचा काय प्रभाव राहिला म्हणून काही जणांचं मत आलं, काही जणांचं आपल्याच कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं संभ्रमाचं वातावरण आहे असं म्हणण्यात आलं, काय आपल्याच जवळच्या कार्यकर्त्यांच्या जवळची मंडळी वेगळ्या विचारांनी गेली असं काही जणांचं मत आलं। गेले 30 वर्षामध्ये आतापर्यंत केलेल्या कामाचं येईल त्याचं काम केलं
म्हणून गावगावामध्ये काही मंडळी आमच्या ऐकण्यात राहिली नाही असं काही जणांचं मत आहे. गावाच्या स्थानिक राजकारणाचा, गावगावच्या दोन पार्ट्याचा अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीनं त्रास झालेला त्यांनी या ठिकाणी राग व्यक्त केला म्हणून काही जणांचं मत आहे. आणि हे सगळं ज्या ठिकाणी घडलं नाही त्या ठिकाणी पैशामुळं काय काम झालं असं काही जणांचं मत आहे. पण या निवडणुकीमध्ये एक गोष्ट नक्की आहे, कारणं भरपूर आहेत, परंतु या निवडणुकीमध्ये ह्याची जबाबदारी म्हणून आपण कुठंतरी कमी पडलो असं मला या निवडणुकीच्या निमित्ताने वाटतंय. कारण आपण नियोजनामध्ये सातत्याने आतापर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या आणि जिल्हा परिषदेच्या पहिली विधानसभेची निवडणूक 95 सालाची जर सोडली तर मला वाटतंय सगळ्या त्याच्या पुढच्या 5 निवडणुका, या निवडणुकांचं सगळं नियोजन ही मी स्वतः बघत होतो. आणि या 5 निवडणुकांमध्ये मागं बसून जे नियोजन बघायला पाहिजे ते संपूर्ण काम पहिली निवडणूक सोडली तर सगळ्या 5 निवडणुकांमध्ये काही ना काही प्रमाणामध्ये जे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात ते सगळं काम पाठीमागं दादांच्या मी स्वतः त्याच्यामध्ये भाग घेऊन बघत होतो. आणि ह्या निवडणुकीमध्ये ती बाजू नेमकी थोडीशी कमकुवत राहिली. त्याचबरोबर निवडणुकीमध्ये काम करत असताना अनेक ठिकाणी आपण सगळ्यांना गावगाव मी स्वतः लोकसभेनंतर भेटून सगळ्या गावातल्या लोकांना विचार घेण्याच्या दृष्टीनं म्हणून गावगाव गेल्यानंतर सगळ्यांना विचारलं. त्या ठिकाणी सगळ्यांचं मत आलं की आपण आमकीकडं जायला पाहिजे आणि तिकडं नाही झालं तर आपण अपक्ष लढलं पाहिजे. आज निकाल असा कुणाला लागल म्हणून मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात वाटत नव्हतं, पण इतर राज्यामधली परिस्थिती वेगळी होती. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, माढा, करमाळा, माळशिरस, मोहोळ आणि बार्शी या भागामध्ये काही प्रमाणात म्हणजे चांगल्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आहे असं बऱ्यापैकी राहिले. काही त्याच्यामध्ये सुधारणा जरूर झाली, पण लोकसभेला आपल्याच विचाराची सगळी मंडळी त्या वेगळ्या विचारांनी तिकडं भरकटत गेलेली होती. त्यावेळेस सुद्धा मी स्वतः सगळ्या गावगाव जाऊन सगळ्यांना विनंती करत होतो की खरा विकास आपला ह्या उमेदवाराला निवडून दिलं तर होईल. पण त्यावेळेस सुद्धा लोकांनी भावनिक होऊन वेगळा विचार केला ना आपल्याच लोकांनी विचार केला आणि त्याच्यामधली 50-60% माणसं माघारी आली विधानसभेत. पण सगळी माणसं काय माघारी आणण्यामध्ये आपल्या सगळ्या लोकांना यश आलंय असं मला वाटत नाही. आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी अपक्ष उभा राहण्यासाठी सांगितलं, म्हणून दादांनी या ठिकाणी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि आपण ही निवडणूक अपक्ष लढवली. आता निकाल लागल्यानंतर सगळ्यांना वाटतंय की आपण घड्याळावर उभा राहायला पाहिजे होतं. त्यावेळेस आम्ही सातत्याने सांगत होतो की अजितदादांनी आपल्या मतदारसंघासाठी फार मोठी मदत निधीच्या स्वरूपात आपल्या मतदारसंघाची कामं करण्यासाठी केली. पण सगळ्यांना त्यावेळेस ह्या कामांच्या बाबतीमध्ये इतक्या वर्षातल्या केलेल्या कामांपेक्षा एक वेगळा विचार करावा म्हणून सततची जी मागणी होती ती आता निकाल लागल्यानंतर, सरकार आल्यानंतर आपल्याला सगळ्यांना वाटतंय की आपण अमकं केलं असतं तर बरं झालं असतं. पण तशी ती परिस्थिती नव्हती. त्यावेळेस
जो निर्णय घेतलेला होता ते आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं निर्णय घेतलेला, आणि म्हणून जी निकाल लागलेला आहे त्याही गोष्टी आपण स्वीकार केल्या पाहिजेत. या पराभवाचा सुद्धा आपण स्वीकार केलेला आहे, आणि ह्याच्यामध्ये खचून न जाता आपण पुढच्या येणाऱ्या 5 वर्षाच्या या काळामध्ये चांगल्या पद्धतीची कामं करण्याच्या बाबतीमध्ये, लोकांच्याकडे जाऊन संपर्क साधण्यामध्ये, आता शिवानंदांनी सांगितलं की खरोखरच एखाद्या सत्तेत असल्यानंतर सतत 30 वर्ष 25-30 वर्ष 40 वर्ष जी लोक कार्यकर्त्यांचा संच दादांवर होता, त्या सगळ्या लोकांना सातत्याने आम्ही गावात गेल्यानंतर, दादा गेल्यानंतर ही सगळी मंडळी येत होती. त्याचं काही चुकीचं नव्हतं. ही प्रेमापोटी आत्तापर्यंत जोडलेली ही सगळी माणसं आहेत. पण हे सगळं होत असताना गेले 30-40 वर्षामध्ये अनेक पिढ्या बदलत असतात, नवीन माणसं पुढे येत असतात, आणि ती माणसांचं सततच्या आपण सगळे लोक आलं ही काही चूक नाही, परंतु त्याही लोकांना दर 10 वर्षातनं काही प्रमाणात येणारी नवीन पिढी आपण आपल्याजवळ घेणं अपेक्षित होतं, आणि त्या गोष्टीमध्ये आपण कुठंतरी थोडंसं कमी पडलेलं. आणि त्यावेळेस आम्ही करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जवळचे जे निष्ठावान सगळे कार्यकर्ते आहेत त्यांना वाटायचं की भैया वेगळ्या पद्धतीनं गावात राजकारण करतात, भैयांनी आता नवीन पार्टी उभा करायला चालू केली, भैया अमक्याला ताकद देतात. आणि म्हणून ह्या मंडळीनं सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 5 वर्ष एक ठराविक कॅसेट, जशी आता शिवानंदांनी सांगितली तशी माझ्या स्वभावाच्या बद्दल, माझ्या सगळ्या गोष्टीच्या बद्दल मी आत्तापर्यंत म्हणजे ह्याच्या आधी सांगितलं की बाबा असं काय घडलेलं जे आहे, असा एक माणूस आणून दाखवा की त्याला मी अशा अशा पद्धतीनं बोललो आहे, आणि एखादी गोष्ट खोटी बोललो आहे, कुणाला फसवलं आहे, असं कुणाला जरी आणलं तर जास्त चांगलं होईल. पण नेहमी चर्चा नाही, इकडं जरा बाह्याचं असंच आहे, जरा अमकंच केलं पाहिजे, जरा तमकंच केलं पाहिजे. मला एक सांगा, प्रत्येकाला मुलं आहेत, प्रत्येकाला भाऊ आहेत, सगळ्या भावाचा आणि सगळ्या पोरांचा स्वभाव एकसारखा असतो का? आपल्या सूचना किंवा आपल्या या ठिकाणी ज्या ज्या काही सूचना आहेत त्या 100% आपण त्याच्यामध्ये बदल करू. मी ह्या मताचा आहे की जर आपलं चुकत असेल, माझं चुकत असेल तर त्या दुरुस्ती करायची माझी तयारी. पण आपण जर नीट बारकाईनं बघितलं, ज्या नेत्याच्या बाबतीत आपण इकडं जायला पाहिजे, तुतारीकडं जायला पाहिजे, ते नेते किती वेळा सगळ्यांना बोलते. म्हणजे आपण सोयीनं काही गोष्टीच्या चर्चा आपण करतो. म्हणजे एखाद्याला विरोध करायला जमलं नाही तर वेगळ्या पद्धतीनं आपण चर्चा करत राहायची पाठीमागं, एखाद्या माणसाची बदनामी करायची. आणि ही सगळं नॅरेटिव्ह ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या लोकांनी जास्त चालवल्यामुळं समोरच्याला ती मांडायला वेळ गेला नाही, आणि आपल्या भागातल्या सगळ्या लोकांना जसं बोलल त्याच पद्धतीनं हे सगळं खरं वाटायला लागलं, आणि त्या गोष्टीमध्ये ह्या सगळ्याचा परिणाम तशा पद्धतीचा होत गेला. आपण जर बारकाईनं बघितलं तर ग्रामपंचायतीच्या आणि इतर निवडणुकामध्ये आपण जर बघितलं तर भावकी बिवकी सगळी एकत्र असते, कारण ग्रामपंचायतीची निवडणूक. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र आपलं बरेच जण ऐकत नाहीत. हे ऐकण्याच्या पलीकडे जातो, आमक्याचा पोरगा ऐकत नाही, ती बिघडलेला असतो. ही का बिघडलंय, कशामुळं बिघडलंय, नेमकं ग्रामपंचायतीला सगळी एकत्र येतात आणि विधानसभेलाच बिघडतं, ह्या गोष्टीची सुद्धा आपण जाऊन आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. या निवडणुकीमध्ये आपल्या जवळच्याच लोकांना काय कारण आहे, कशामुळं झालं आहे, त्याला आपण विचारलं पाहिजे. झालंही झालं आहे, पण निदान इथनं पुढं तरी आपल्या जवळच्या लोकांना आपण विश्वासात घेतलं पाहिजे. त्याचं चुकत असेल तर त्याला सांगितलं पाहिजे, त्याच्याकडं आपलं दुर्लक्ष होत असेल तर आपण सुधारणा केली पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की बाबा त्यानं विरोध केला म्हणून त्याला त्रास दिला पाहिजे, मग मी त्या मताचा अजिबात नाही. आता निवडणूक झाली की सगळीकडं कालवा उठला की बाह्यांनी ऊस अडवला. मी आज या निमित्ताने सांगतो की आपण कुणीही ऊस अडवायची काय कारण नाही.
आपण आत्तापर्यंत कधी कुणाला आडवाआडवीचं कधी धोरण आपलं नव्हतं आणि माझंही तेच मत आहे की ज्या लोकांनी केलं नाही त्या लोकांची गोष्ट वेगळी आहे, पण ज्या प्रमुख लोकांनी सामान्य माणसं भडकून विरोधात नेली त्या लोकांचा जास्त दोष आणि त्या लोकांना त्रास देण्यात मला योग्य वाटत नाही. आणि म्हणून गावगावच्या सगळ्याच लोकांना माझी विनंती आहे की आपण ऊसाच्या बाबतीमध्ये काय प्रमुख विरोधक असतात त्यात काय सुधारणाच होत नसेल ती बाजूला राहू द्या, पण सामान्य माणसाचे ऊस काय अडवायचं काम आपण करू नये एवढीच मला या निमित्ताने विनंती करायची. शेवटी पराभव झाला म्हणून आपण कोणावर तरी राग काढणं आणि काहीतरी त्याचं चुकीचं व्हावं अशा अपेक्षाने काम करणं ह्या भूमिका थोड्याशा आपण बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण आत्तापर्यंत विकासाचं राजकारण केलं आहे आणि मला वाटतं इथून पुढच्या काळात सुद्धा आपण विकासाचंच राजकारण करायचं. अनेकाला वाटतंय आपण खोटं बोललं पाहिजे, पण माझा काय स्वभावात ती बसत नाही. मी तोंडावर बोलणाऱ्यापैकी आहे, जी खरं आहे ती खरं आहे, आपल्याच्यानं खोटं बोलणं होणार नाही. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आज या निमित्ताने शेती खात्याचे असतील, गावगावचे सगळे नेते मंडळी असतील, सामान्य माणसाचे ऊस काय अडवायचं काम आपण करू नये एवढीच माझी या निमित्ताने विनंती. मग ग्रामपंचायतीला कुणाचं कुणाबर जमत नाही त्याचा राग आत्ता काढायचा, कुणाचं भावकीचं भांडण आहे त्याचा राग आत्ताच काढायचा. कशासाठी या असला आडवाडवीच? ज्या लोकांनी प्रमुख विरोधक असतील, जे निवळच तुमच्या काही जरी केलेलं ते आपल्याबरोबर गेले अनेक वर्ष नाहीत, त्या लोकांची गोष्ट वेगळी आहे. पण काही लोक आपल्यापासून आता दुरावले गेलेत, ज्यांनी इतक्या 30 वर्षामध्ये आपल्याला आत्तापर्यंत दादांना सहकार्य केलं आहे. एक निवडणुकीमध्ये आपण काय म्हातारं झालेलं नाही. एका निवडणुकीमध्ये अशा पद्धतीचं जर काही मंडळी भरकटली असतील तर त्यांना समजून सांगितलं, त्यांना ह्या गोष्टीचा पश्चाताप नक्कीच होणार आहे आणि म्हणून त्यांनासुद्धा आपण जवळ घेतलं पाहिजे. आणि आपली जशी पूर्वी सगळी गावगावची पार्टी होती त्याच पद्धतीनं आपण जसं मागाशी शिवानंदांनी सांगितलं की गावगाव 200, 400 ही आपली लोक आहेत, ही बाजूला गेले. ही कशामुळे गेलेत त्याही गोष्टीची आपण शहानिशा केली पाहिजे आणि त्या लोकांना आपण बोललं पाहिजे. आणि मला खात्री आहे की त्या लोकांनाही नक्कीच पश्चाताप होणार आहे आणि चांगलं वाईट सगळ्याला कळत असतं. त्याच्यामुळं थोडा कालावधी जाईल, पण निश्चितपणाने मला खात्री आहे की लोकांना सगळ्या चांगल्या गोष्टी कळतात. गेल्या अनेक वर्ष आपण सत्तेत असल्यानंतर अनेकांची कामं होत असताना काही जणांची कामं होत नसतात आणि हे साठत गेले 30-40 वर्षामध्ये काही जणांचं होतं, काही जणांचं होत नाही. पोलीस स्टेशनला आपली कोणाची भांडणं झाली, आपण कोणासाठी तर फोन केलेला असतो. आणि ही सगळ्या गोष्टी अनेक वर्षाच्या आपण सत्तेत असल्यानंतर ह्या गोष्टी साठत येतात आणि त्याला ह्या अशा पद्धतीचं निवडणूक अशा पद्धतीची होती आणि त्याच्यामध्ये कदाचित पराभवही होऊ शकतो. आज बाळासाहेब थोरातसारखे ज्यांनी आपल्या दादांसारखं चांगलं काम केलेलं आहे, 40 वर्ष 8 निवडणुका ते निवडून आले, त्यांचे वडील 4 निवडणुका निवडून आले आणि तरीसुद्धा त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही चुकीचं केलं आहे. गेल्या अनेक वर्षात आपण सत्तेत राहिल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आपण बघितलं तर जास्ती दिवस ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राहिल्यानंतर कधी लोकांना बदल करून बघावा अशी इच्छा होत असते. आणि आज आपल्या मतदारसंघामध्ये अशा अनेक कारणं आहेत, पण मला वाटतं या कारणामध्ये जाण्यापेक्षा आपण आपलं स्वतःचं काय चुकलं आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आपण बऱ्याचदा आरशासमोर उभा राहिल्यानंतर जरा दुर्कट दिसत असल्यावर आपण बऱ्याचदा आपला चेहरा नीट दिसत नाही म्हणून आरसा स्वच्छ करायला जातो. पण मला वाटतं कधी आरसा स्वच्छ असतो, आपल्या चेहऱ्यावरती जी धूळ साठलेली आहे ती धूळ आपल्याला काढायला लक्षात येत नाही म्हणून कधी आपण ती विसरतो ना आरसा स्वच्छ करत बसतो. पण कधी आपला चेहरासुद्धा धुण्याची गरज असते आणि खऱ्या अर्थाने आज ह्या सगळ्या
या सगळ्या गोष्टी होत असताना आपण काही गोष्टी ज्या आपल्या आत्तापर्यंत चुकलेल्या आहेत त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्या. त्यात पैशांचा वापर फार मोठ्या प्रमाणात झाला. पण गेल्या अनेक वेगवेगळ्या समाजामध्ये काही घटक आहेत. त्या घटकांमध्ये सुद्धा काही वेळा पैशाचा थोडा वापर केला तर काही गोष्टी साध्य होतात. पण निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर काही मंडळीनं या ठिकाणी सांगितलं. आपल्याच लोकांना गप बसण्यासाठी काही ठिकाणी पैसे दिले, काही ठिकाणी पळू नका म्हणून सांगण्यासाठी पैसे दिले, काही ठिकाणी विरोधात करण्यासाठी पैसे दिले. आणि ह्या सगळ्या पैशाच्या प्रचंड मोठ्या, कारण शेवटी पैसा हा फुकट आलेला होता आणि त्या पैशाचा फार मोठ्या प्रमाणात वापर झाला. आणि त्याला नाही म्हणलं तरी आपल्या भागातली, या मतदारसंघातली जनता या पैशाला थोडीशी नाही म्हणलं तरी या पैशाच्या स्वार्थापोटी काही मंडळींनी चुकीच्या गोष्टी केल्यात. पण असो, काही दिवसानंतर त्या गोष्टी लक्षात येतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कारखान्याच्या बाबतीमध्ये आपण कोणाची काय आडवाडवी करायचं आपलं धोरण राहणार नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की ज्या लोकांनी प्रामाणिकपणे या निवडणुकीमध्ये काम केलेलं आहे त्याचा ऊस मात्र प्राधान्याने आणावा असं माझं मत. कोणाचा अडवायची काही गरज नाही, पण ज्यांनी केलं आहे त्यांचा ऊस मात्र प्राधान्याने आला पाहिजे, एवढीच माझी या निमित्ताने इच्छा आहे. आणि या निवडणुकीच्या नंतर सीना-माढा उपसा सिंचन योजना जी गेले 20 ते 22 वर्ष माढा तालुक्यामध्ये आदरणीय दादांच्या माध्यमातून चालू होती. या सीना-माढा उपसा सिंचन योजनेच्या आत्तापर्यंत लाईट बिल कुठून येतं आहे, पाणी कधी सुटतं आहे, हे कधी बघावं लागलं नाही. कारण कोणाला मागणी करायच्या आधी हे सगळं काम दादांच्या माध्यमातून होत होतं. आणि आत्तासुद्धा ही निवडणूक झाल्यानंतर मला बऱ्याचशा गावच्या लोकांनी सांगितलं की तिथल्या मोटरी नेल्या वाटतं, बाह्यांनी तिथल्या मोटरी काढून नेल्या. मग मी जरा एक 4-8 दिवसातच ही सुरू झाली चर्चा. मी जरा ते सांगितल्यावर जरा मी हसलो जरा, कारण हसायसारखाच विषय आहे. कारण ती एक मोटर आहे 1500 हॉर्स पॉवरची, 1 HP किंवा 3 HP असली तर गाडीत टाकून आणता येईल. 1500 हॉर्स पॉवरची मोटर उचलून कशी न्यायची? तशा 11 मोटरी आहेत, त्यापैकी 9 मोटरी चालतात. ह्याला 1500 हॉर्स पॉवरच्या 9 मोटरी चालल्यानंतर आपल्या सीना-माढा उपसा सिंचन योजना त्याच्यावर चालती. आणि त्या योजनेच्या बाबतीमध्ये अशा अफवा सुरू झाल्या. पुन्हा मला वाटतं काय शासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती खुलासा दिला, कोणी पत्रकारांनी त्या ठिकाणी माहिती घेतल्यानंतर त्याच्यावरती खुलासा आला. पण पुन्हा नंतर अजूनही त्याची चर्चा सुरू आहे की आता पाणी येत नाही. मला या निमित्ताने सांगायचं आहे की आत्तापर्यंत आपण दादांच्या माध्यमातून ही लिफ्ट चालवत असताना जवळपास 55,000 एकर क्षेत्र ह्या लिफ्ट खाली भिजतंय. आणि सुडाचं राजकारण कधी आत्तापर्यंत केलेलं नाही. त्याच्यामुळे या निमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की किमान ह्या वर्षी तरी लाईट बिलाच्या अडचणी येणार नाही एवढं दादांनी ॲडव्हान्स लाईट बिल त्या ठिकाणी भरलेलं आहे. आणि येत्या आठवडाभरात आपण ती लिफ्टसुद्धा चालू करतोय. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की बाबा चुकीच्या पद्धतीनं ह्या ज्या अफवा आहेत ह्या सगळ्या अफवा कुठं तर थांबल्या पाहिजेत. आत्तापर्यंत आपण असली कधीच चुकीची कामं केलेली नाहीत. आणि इथून पुढच्या काळात जी काही विकासाचं असेल, ज्यावरती लोकांचे प्रपंच उभा आहेत, अशा सगळ्या गोष्टीवरती नांगूर फिरवायची आपली मानसिकता नाही. त्याच्यामुळं त्या बाबतीत कोणी काय काळजी करायची कारण नाही. 100% लिफ्ट चालवायला जी काय सहकार्य लागणार आहे ते दादांच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणाने या पाण्याच्या योजनेला केलं जाईल, एवढंच मी या निमित्ताने सांगतो. मला निवडणूक झाल्यानंतर एक 4-5 दिवसांनी एक जणाचा फोन आला. माझा 10 एकर ऊस आहे आणि गावातल्या कोणी तर अडवला आहे. मी म्हणलं कशासाठी? गाव केवढ? मग ती म्हणले गावातल्या अमक्याने अडवला आहे. मी म्हणलं काय झालं?
ती म्हणला बाया मी तुमच्या विरोधात मतदान केलंय. म्हणजे त्या माणसाने फोन करून सांगितलं की आपला माझा ऊस गावातल्या कोणीतरी अडवलाय आणि मी विरोध केला आणि तेवढा ऊस आणायला सांगा. मी सांगितलं शेती अधिकाऱ्याला की त्याचा ऊस आणा. सांगायचा याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की त्या माणसाचं म्हणणं होतं की मला अमक्या अमक्याने सांगितलं म्हणून मी चुकीचं केलं. म्हणजे त्याची इच्छा होती का नव्हती त्याच्यापेक्षा प्रत्येक गावामध्ये काय काय लोक आपली सामान्य कुटुंबातली कोणाचं ना कोणाचं ऐकत असतं आणि त्याच्यामुळं ह्या माणसाला कोणीतरी तिसरीकडे नेलं भरकटवलं. ती म्हणलं मला वेगळं सांगितलं होतं, मला अमकं अमकं सांगितलं, मला त्याच्यामुळं माझ्याकडनं चूक झाली, त्याचा ऊस आणायला सांगितलं. तसंच दारफळमध्ये एका बैठकीला गेलेली होती, एक लोंडेवाडीचं एक जण होतं, तिथं भांडणं लागली. ती लग्न जमवायला आलेलं म्हणलं आयला 265 काय न्याय नाही ती, आम्ही तर मतं दिले ती. उंदरगावचं होतं ती 265वर आणि आम्ही तर मतं दिले ती 265 काही नाही ती फक्त 12 रिकव्हरी आली तरच ऊस तोडायचं म्हणते ती. आता कसं करायचं. ती लोंडेवाडीचं एक जण गाडगे म्हणून एक जण होतं, ती म्हणलं त्यांनी सुरू केले शिव्या द्यायला. लग्नाच्या जमवायच्या बैठकीत भांडणं सुरू आणि ती म्हणलं की तुझा ऊस दादाकडं बायाकडं जाऊन मी अजिबात आणणार नाही, तू आता 3500 भाव देतोय, 265 सगळं खरडून येणार आहे म्हणून तिकडं ऊस घातला पाहिजे म्हण. पण मला पुन्हा फोन आल्यानंतर मी गाडगेलाही सांगितलं की शेवटी काही लोकांना काही चुकीच्या पद्धतीनं मिसगाईड झालेला आहे. त्याचा अर्थ असा नाही की त्या लोकांची पूर्ण भावना आपल्या विरोधात होती आणि म्हणून काही गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण टोकाची भूमिका न घेता सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे. सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या बाबतीमध्ये आत्ता या ठिकाणी मी सांगितलं की त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणाने जी काही सहकार्य लागेल ती 100% आपण करू. या तालुक्यातल्या ह्या सगळ्या योजना आणि संस्था ह्या एका रात्रीत उभा राहिलेल्या नाहीत. ह्याला गेले अनेक वर्ष सातत्याने ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस ह्या सगळ्या योजना आणि ह्या सगळ्या संस्था उभा राहत असतात आणि म्हणून एका झालेल्या घटनेवरनं आपण लगेच ह्या निष्कर्षाला येणं चुकीचं आहे की आपण ह्या सगळ्या केलेल्यांना शिक्षा दिली पाहिजे. त्याचा अर्थ असा नाही की मी कुठल्या विरोधकाला पाठीशी घालत नाही, तुमचं मनोबल खच्चीकरण होईल असं काय मी बोलत नाही. त्याच्यामुळं तुम्हाला वाटेल की आता एवढं सगळं करून सुद्धा बाह्य जर असंच म्हणत असतील तर अवघड आहे बाबा. अवघड काय सुद्धा नाही. सामान्य माणसं वेगळी आहेत, खोड्या करणारी माणसं वेगळी आहेत, जाणीवपूर्वक विरोध करणारी माणसं वेगळी आहेत, संधी साधणारी माणसं वेगळी आहेत. आपण माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. आपण गव्हासकट किडं रगडणं ही चुकीचं आहे आणि म्हणून या निमित्ताने माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ठीक आहे आपला पराभव झालेला आहे, ह्यातनं शिकण्यासारखं बरंच आहे, ह्याच्यामध्ये खचून न जाता आपण पुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या काही चुका झालेल्या असतील, मग त्यात माझ्या काही चुका असतील, आपल्या गावगावच्या काही नेते मंडळीच्या चुका असतील, काय प्रमुख कार्यकर्त्यांच्या चुका असतील, गावातल्या राजकारणातल्या चुका असतील, ह्या सगळ्या दुरुस्त करण्याच्या बाबतीमध्ये आपण प्रयत्न करायचा आहे. येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुका आपल्याला चांगल्या पद्धतीनं ताकदीनं लढायच्या आहेत आणि माझी या निमित्ताने विनंती आहे की तुम्हीसुद्धा कोणी खचून जायची काय कारण नाही. ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, परंतु असं काय नाही की कायमस्वरूपी असेच दिवस राहत असतात. ह्यातनं आपल्याला शिकता येतं आहे, ह्यातनं आपल्याला चुका दुरुस्त करता येतात आणि जी काय आत्तापर्यंत झालेल्या चुका आहेत त्या दुरुस्त करून पुन्हा एकदा आपल्याला लोकांच्या समोर जायचं आहे. आणि या निमित्ताने माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण पुढच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, नगरपालिकेच्या निवडणुका असतील, त्याचबरोबर
सगळ्याच निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, 2-2 पार्ट्याच्या बाबतीमध्ये सुद्धा 2-2 पार्ट्या आपण जाणीवपूर्वक केलेल्या नाहीत. लोकांच्या विचारांनी विकासासाठी म्हणून दादांच्या बरोबर आलेले गावगावच्या दोन्ही पार्टीची मंडळी आहे. इतके दिवस आपल्याला सगळ्यांनी साथ दिलीच की का नाही दिली? आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय चुकलेलं आहे? दोन्ही पार्ट्यातली कोणाच्या 50% गेलेले असतील, कोणाच्या 30% गेलेले असतील, कोणाच्या 40% गेलेले असतील. ती कशामुळे गेली, काय झालं, ह्या गोष्टीची थोडीशी आपण माहिती घ्यावी आणि त्या सगळ्या लोकांना आपल्याबरोबर आणण्याची आपण भूमिका ठेवावी. आपण विरोध केला आहे म्हणून टोकाची भूमिका न घेता सगळ्या लोकांना सांभाळून नेण्याची भूमिका आपण ठेवावी अशी या निमित्ताने सगळ्यांना विनंती करतो. विकास कामं करत असताना आत्तापर्यंत दादांनी जी काय तालुक्यासाठी पाण्याचं काम केलं, कारखान्याचं काम केलं, ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत कधी राजकारण कमी आणि लोकांचं हित जास्तीत जास्त बघितलं. अनेक जण आल्यानंतर बऱ्याचदा निवडणुकीनंतर भेटायला आल्यावर रागात होती आणि बरीच जण म्हणली ही सिनामाडा उपसा सिंचन योजना तुम्ही लई लक्ष देऊन चालवताय, त्याकडं अजिबात ती बंद पडू द्या, त्याकडे लक्ष देऊ नका. मी सगळ्यांना सांगितलं की शेवटी विरोध करणारी 4-2 असते ती, पण आपल्याबरोबरची सुद्धा त्याच्यामध्ये 50-60% लोक आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या योजना करायला जे कष्ट लागले, एवढे वर्ष गेलेत, त्या सगळ्या योजना अशा बंद पाडून चालत नाही. ह्या सगळ्या योजना चांगल्या पद्धतीनं चालवल्या पाहिजेत आणि तशाच पद्धतीनं जे आत्तापर्यंत गेल्या 30 वर्षामध्ये दादांच्या माध्यमातून ह्या सगळ्या पाण्याच्या योजना आत्तापर्यंत झाल्या. तालुक्याचं नंदनवन झालं, पुढच्या कालावधीमध्ये मानेगाव उपसा सिंचन योजना आहे, सिनामाडा उपसा सिंचनमध्ये आत्ता भिजणारी गावं सोडून चढावरची राहिलेली गावं आहेत, कुर्डो आहे, बावी आहे, तुळशी आहे, अंजनगाव खिलोबा आहे, शिराळमधला बराचसा भाग आहे आणि अशा राहिलेल्या परितेवाडी आहे. आणि ह्या सगळ्या आंबाड, कुर्डू, पिंपळखुटे ह्या सगळ्याच भागाला पुढच्या कालावधीमध्ये जर आत्तापर्यंत आदरणीय अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी असेल, शिंदे साहेबांनी असेल, आपण त्यांच्या सरकारमध्ये दादा काम करत असताना ह्या सगळ्या लोकांनी आपल्याला सहकार्य केले आणि पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आता सरकार ह्यांच्या विचाराचं आहे. आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये तालुक्यातली सगळी कामं करून घेण्याच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला पुढच्या काळात ह्या सगळ्या नेते मंडळीच्या प्रयत्नाने आपल्याला आपल्या तालुक्यातले मतदारसंघातले सगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करायचा आहे. आपण एवढ्या पराभवाने खचून न जाता आजपासून सगळ्यांनी कामाला लागू. बऱ्याचदा गावगावच्या अनेक लोकांना आम्हाला भेटायला थोडीशी आपल्या काही नेते मंडळीला काय वाटेल, दादांबरोबरच्या मामांच्या नेते मंडळीला काय वाटेल म्हणून आम्ही काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या. परंतु माझं या निमित्ताने सांगणं आहे की जे दादांच्या मामांच्या बरोबर आहेत आणि जे आत्तापर्यंत आपल्याबरोबर आहेत त्यांच्या कुठल्याही गोष्टीला कधीच बाधा येणार नाही आणि त्याच्यामुळं त्यांनी कधी काळजी करायची कारण ते कायम निष्ठेचे आणि सोबत असणार आणि त्यांना आपण कायमस्वरूपी सोबत घेऊन जाणार. पण आपल्याला त्याचबरोबर इतरही सगळी लोक जी आपल्या विचाराची होऊ शकतात त्यासुद्धा लोकांना पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे आणि त्या दृष्टीनं पुढच्या कालावधीमध्ये आपण प्रयत्न करायचा आहे. पंढरपूर तालुक्यामध्ये आत्तापर्यंत सगळ्यांनी सहकार्य केलं. ह्या निवडणुकीमध्ये प्रशांत मालक असतील, कल्याणराव काळेसाहेब असतील, भालके गट असेल, त्याचबरोबर भगीरथ दादा भालके असतील, गणेश दादा पाटील असतील, ह्या सगळ्यांनीच सहकार्य केलं आहे का तर 100% केलं. पण काय त्या ठिकाणी सगळीच नेते मंडळी एका ठिकाणी आली, अनेक भाषणांमधनं काहीतरी चुकीची वक्तव्य काय आपल्याकडून गेली आणि त्या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून एक वेगळ्या पद्धतीचा प्रचार त्या भागामध्ये झाला आणि त्याचबरोबर वेगळ्या पद्धतीचा प्रचार करून काही दिशाभूल करण्याचं काम या निवडणुकीमध्ये झालं आणि ते आपण लोकांच्या डोक्यातनं काढू शकलो नाही आणि त्याच्यामुळं तिथली काही मंडळी गेली. पण 42 गावामध्ये सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये ज्या लोकांनी सहकार्य केलं आहे त्या लोकांना 100% आपण सहकार्य करणार आहे, ह्यात कुठलीही शंका. आणि त्या सगळ्या लोकांबरोबर ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असतील,
आतापर्यंत आपण कधी तिथं भाग घेतला नाही. पण मला या निमित्ताने सांगायचं आहे की ग्रामपंचायत असेल, ज्या ज्या नेते मंडळींना आपल्याला ज्या गावातल्या लोकांनी सहकार्य केलं आहे त्यांच्याबरोबर आपल्या विचाराची लोकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत करावी. त्या त्या भागातल्या सगळ्या निवडणुकामध्ये आपण एका विचाराने चांगल्या पद्धतीनं ताकदीने लढवाव्या आणि तशा पद्धतीनं आपण ह्या 42 गावामध्ये आणि 14 गावामध्ये पुढं जाण्याचं नियोजन करत आहोत. आणि त्यामुळं त्या भागातल्या लोकांनी काही काळजी करायची कारण नाही. माळुंगसारख्या आपल्या मतदारसंघातलं सगळ्यात मोठं गाव मताच्या संख्येने आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगल्या पद्धतीचं 350 मताचं लीड आपल्याला त्या गावांनी दिलं आहे. 14 गावांमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान त्या सगळ्या 14 गावातल्या. त्या ठिकाणी कोण प्रमुख नेते मंडळी नसताना सगळी आपल्याबरोबर तरुण मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्या सगळ्या तरुण मंडळीनं अतिशय चांगलं काम करून त्या ठिकाणी चांगलं मतदान करण्याचं काम केलं आहे. त्याचबरोबर माढा तालुक्यातल्याही बऱ्याचशा गावांमध्ये चांगल्या पद्धतीचं लीड. आणि या निवडणुकीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती गेल्या 25 वर्षामध्ये कधी दादांबरोबर न राहिलेली न मतदान केलेली माणसंसुद्धा माढा तालुक्यातल्यांनी त्यांनी ह्यावेळेस बऱ्याचशा गावामध्ये आपल्याला मतदान केलं आणि आपल्याबरोबर सातत्याने असणारे काही कारणाने त्या लोकांनी आपल्यापासून बाजूला गेले अशाही बऱ्याचशा गावांमध्ये दिसून आलेलं आहे. आणि त्या गोष्टीसुद्धा पुढच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशामुळं झाल्या काय त्या सगळ्या खोलात जाऊन आपल्याला ह्या दुरुस्त कराव्या लागणार आहेत. आणि त्या दृष्टीनं पुढच्या काळात आत्तापर्यंत सगळ्यांनी ज्या ज्या काही सूचना केलेल्या असतील, माझं बोलणं थोडंसं कमी असेल पण चुकीचं बोलणं कधी, खोटं आश्वासन कधी दिलं नाही. कारण कसं आहे 10 वेळा लोकांच्या दारात जावं लागतं आणि एकदा गेलं आणि एखादं खोटं आश्वासन दिलं तर सगळी माणसं ती दिलेला शब्द पकडून ठेवते. आणि म्हणून आत्तापर्यंत दादांनी कधी कुठली खोटी आश्वासनं दिली नाहीत. पुढच्या काळातही आपल्याला कुठली खोटी आश्वासनं द्यायची नाहीत. पण त्याचा अर्थ असा नाही की आपल्याला लोकांच्या प्रत्येक सुखादुःखाच्या कार्यक्रमामध्ये 100% सहभागी व्हायचं आहे. आणि येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळीकडं गावगावच्या अनेक ह्या सगळ्या घटकांना भेटण्याचं काम आणि सगळ्यांचं गावगाव येऊन आभार मानण्याचं काम पुढच्या कालावधीत 100% मी करणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची काही शंका नाही आणि कोणावर राग काढायचा काही विषय नाही. जे झालं ते झालं, ह्यातनं आपण शिकून पुढच्या कालावधीमध्ये ज्या दुरुस्त्या करायच्यात त्या 100% करू. तालुक्याच्या आणि माढा मतदारसंघाच्या विकासासाठी म्हणून जे जे काय पुढच्या कालावधीमध्ये करता येणं शक्य आहे ते पुढच्या कालावधीमध्ये 100% त्या बाबतीमध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल एवढंच या निमित्ताने सांगतो. आजच्या या निवडणुकीच्या संवाद मेळाव्याच्या निमित्ताने आपण सगळेजण गेले महिनाभर बऱ्याच जणांची इच्छा होती की एका ठिकाणी आपण जमलं पाहिजे आणि लोकही बऱ्याचशा गावात या निवडणुकीत पराभव झाल्यामुळं थोडीशी नर्वस आहेत आणि सगळ्यांना आपण धीर द्यायचं काम केलं पाहिजे. तर या निमित्ताने मला एवढेच सगळ्यांना आणि मला वाटतं यूट्यूब लाईव्ह असेल, बरेच जण तालुका आणि मतदारसंघात लाईव्ह हे कार्यक्रम बघत असतील आणि ह्या सगळ्यांनाच मला या निमित्ताने सांगायचं आहे की आपण ह्या पराभवाला खचून न जाता आपण या पराभवाला खचून न जाता आपण पुढच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा सगळ्या लोकांकडे जाऊ, प्रत्येकाला भेटू, आपलं काय चुकलेलं असेल ते दुरुस्त करू आणि निश्चितपणाने लोकांची कामं करण्यामध्ये सक्रिय राहू आणि पुढच्या कालावधीमध्ये आपलाही चाललेला जो विकासाचा काम आहे ते अशाच पद्धतीनं या मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहू एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आणि सगळ्यांना या निमित्ताने विनंती करतो की येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण सत्तेत असताना गोष्ट वेगळी असते आणि आता सगळ्यांनी आपण सत्तेत नाही आणि म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या सगळ्याच निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या तयारीनं आपण ह्या सगळ्या निवडणुकाला सामोरं जायचं आहे आणि कुणी खचून जायचं कारण नाही आणि घाबरूनही जायचं कारण नाही. 100% मला खात्री आहे की आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण ह्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचा आपण
दुरुस्ती करून 100% विजय संपादित करण्याचं काम आपण पुढच्या काळात करायचं आहे. एवढंच आपल्याला या निमित्ताने विनंती करतो. आपण सगळेजण या ठिकाणी छोट्याशा निरोपावरून उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्व 36 गावातले, माढा मतदारसंघातले, पंढरपूर, माळशिरस आणि माढ्यातले या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं या निमित्ताने मी मनापासून आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.